नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकातील 10वीच्या कुमार भारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 10वा अभ्यासणार आहोत। या धड्याचे शीर्षक आहे आप्पांचे पत्र। आप्पांचे पत्र या पाठाचा हा सेशन क्रमांक पहिला आहे। या पाठामध्ये आप्पा नावाच्या शाळेतील एका शिपाईने शाळेतील विद्यार्थ्याला पत्र लिहिलेलं आहे। या पत्राच्या माध्यमातून शाळेतील विद्यार्थ्यांना आप्पांनी काही जीवनातील अनेक चांगल्या गोष्टींचे महत्त्व समजावून सांगितलेले आहे। तर त्याचा अभ्यास आपण प्रत्यक्ष पाठाच्या परिच्छेदामधून अभ्यासणार आहोत। त्यापूर्वी या पाठाच्या लेखकांबद्दल संक्षिप्त माहिती जाणून घेऊया। आप्पांचे पत्र या पाठाचे लेखक आहेत अरविंद जगताप। यांचा जन्म 1977 मध्ये झालेला आहे। अरविंद जगताप हे प्रसिद्ध कवी, गीतकार आणि पटकथा लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत। सिनेमा, कला, साहित्य आणि दूरदर्शन या क्षेत्रांसाठीचे त्यांचे लेखन अत्यंत प्रसिद्ध असे आहे। तसेच त्यांची हृदयस्पर्शी लेखनशैली सुद्धा प्रसिद्ध आहे। विविध सामाजिक आणि संवेदनशील विषयांवर लेखन करून जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न ते लेखनाच्या माध्यमातून करत आहेत। मराठी व हिंदी चित्रपट, मालिका यांसाठीही त्यांनी लेखन केलेले आहे। मराठीतील चला हवं येऊ द्या या लोकप्रिय मालिकेतील पोस्टमन काकांच्या पत्रांच्या माध्यमातून त्यांचे लेखन महाराष्ट्रातील सर्व जनतेपर्यंत पोहोचले आहे। त्यांचे पत्रास कारण की हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झालेले आहे। विविध वृत्तपत्रे व नियतकालिके यातूनही त्यांचे लेखन प्रसिद्ध आहे। त्यांच्या सर्वोत्कृष्ट गीतांसाठी राज्य शासनाचा सन 2012चा पुरस्कार, सह्याद्री सन्मान पुरस्कार, व्ही शांताराम पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे। तर अरविंद जगताप ह्या लेखकांचं नाव तुम्ही यापूर्वीही ऐकलेलं असेल। कदाचित त्यांच्या अनेक लेखांचा तुम्ही वाचन सुद्धा केलेलं असेल। त्यापैकीच आज दूरदर्शनवर सर्वात उत्कृष्ट मानली जाणारी मराठी मालिका म्हणजे हास्य विनोदाची मालिका म्हणजे चला हवा येऊ द्या। तर चला हवा येऊ द्या या लोकप्रिय मालिकेमध्ये पोस्टमन काकांच्या पत्रांच्या माध्यमातून तो पोस्टमन काका प्रत्येक घराघरामध्ये पोहोचलेला आहे। तर अशा या पोस्टमन काकांच्या पत्र लिहिण्याचं जे लेखन कार्य जे आहे ते अरविंद जगताप हे करतात। तर ह्या अरविंद जगताप या लेखकांच्या पत्राच्या माध्यमातून त्यांनी अनेक ज्वलंत समस्यांचा व सामाजिक समस्यांचं वर्णन ह्या पत्राच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत आणि वाचकांपर्यंत पोहोचवलेला आहे। तसंच हा त्यांचा पत्रांचा जो विषय आहे तो अगदीच सहज सोप्या भाषेमध्ये शब्दरचना मांडण्याची त्यांची ही विशिष्ट शैली ही मनाला भावुक करून जाते। आता आपण या पाठाचा संक्षिप्त आढावा समजून घेऊया। भ्रमणध्वनी म्हणजेच मोबाईल व SMS-च्या दुनियेत हरवत चाललेल्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे पत्ररूप संवाद। प्रस्तुत पाठातील पत्राद्वारे पुन्हा एकदा पत्ररूप संवादाचे वेगळेपण तुमच्या लक्षात यावे हा या पाठामागील उद्देश आहे। प्रस्तुत पाठातून अर्थात पत्रातून शाळेतील शिपाई काका तुमच्याशी मनमोकळे हितगुज करत आहेत। हितगुज करणेच म्हणजे गप्पा मारणे। तर चला अशा या शिपाई काकांचं पत्र विद्यार्थ्यांना पोचवायचं आहे। तर पाहूया आता या पत्राचा जो काही आशय आहे तो। मित्रांनो, शालेय वातावरणात तुम्ही अनेक वर्ष राहत आहात। शाळेतील सर्व वस्तू, व्यक्ती तुमच्या आवडीच्या असतात। शाळेतील शिपाई काका हे देखील तुमच्यासाठी अत्यंत आवडीचे आणि जिव्हाळ्याचे विषय असतात। आता बघा, इथे तुम्ही इयत्ता 10वीसाठी आहात। पहिलीपासून तर आतापर्यंत अनेक वर्ष तुम्ही शाळेच्या वातावरणामध्ये राहत आलेला आहात। तर शाळेतील एक आगळं वेगळं जग तुम्ही प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहेत। एक वेगळ्या प्रकारचे संस्कार या शाळेच्या वातावरणामध्ये विद्यार्थ्यांच्या मनावरती घडत असतात आणि विद्यार्थ्यांचा पण शाळेतील या अनेक वस्तूंशी सुसंवाद होत असतो। अनेक सजीव निर्जीव वस्तूंबरोबर त्यांचं एक वेगळं विश्व तयार होत असतं। मग इथे सांगितलेलं आहे की शाळेतील सर्वच वस्तू, व्यक्ती विद्यार्थ्यांच्या आवडीचे असतात की नाही। तो शाळेतील तो तुमचा बाग, तुमचा तो बेंच, दप्तर, शाळेतील जे काही इतर वस्तू आहेत त्या विद्यार्थ्यांना फार प्रिय असतात, आवडीचे असतात त्यांचे, आणि त्यांचे शिक्षक वगैरे पण त्यांचे फार आवडीचे असतात शाळेतील।
पण शाळेतील शिपाई काका हे देखील तुमच्यासाठी अत्यंत आवडीचे आणि जिव्हाळ्याचे असतात. कारण की काय झालं का, शिपाई काकांना बोलवतात. वर्गात एखाद्या विद्यार्थ्यांची मारामारी झाली, वर्गात वर्ग शिक्षक नसतील किंवा विषय शिक्षक नसतील, तर लगेच मुलं शिपाई काकांना बोलवून आणतात आणि मग शिपाई काका पण त्या विद्यार्थ्यांमधील भांडणं सोडवतात. कोणाचा डबा सांडला तर ते कचरा भरण्यासाठी, काही पाणी सांडलं तर ते पुसण्यासाठी आपण शिपाई काकांना बोलवतो. एखाद्या शिक्षकांचं काम काही करून घ्यायचं असेल त्याच्यासाठी निरोप देण्यासाठी पण आपण शिपाई काकांकडे जातो. तर अशा ह्या शिपाई काकांबद्दल प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांचा एक जिव्हाळ्याचा संबंध निर्माण झालेला असतं. कोणतेही काम श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसून कामाचा दर्जा हा आपल्या प्रामाणिकपणे काम करण्यावर अवलंबून असतो. म्हणूनच मोठे व्हा. मिळालेले काम मनापासून आवडीने करा. कामामध्ये यश मिळवण्यासाठी मनापासून कष्ट करा. यश तुम्हाला हमखास मिळेल. अशा संदेशपर शुभेच्छा पत्राच्या रूपाने हे पोस्टमन काका आपल्याला सर्वांना देत आहेत. म्हणजेच कोण? लेखक. आता आपण पत्राला सुरुवात करूया. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याशी खूप वर्षापासून बोलायचं होतं, पण राहून जायचं. घाबरू नका. मी कोणी उपदेश करणारा माणूस नाही. मी तुमच्या शाळेतील शिपाई आप्पा. शाळेत तुम्ही एवढे घाईत असता की कधी बोलण्याची संधीच मिळत नाही. म्हणून हे पत्र. तुमच्या अभ्यासाविषयी मला काही सांगायचं नाही. मीच कधी कधी तुमचे शिक्षक जे शिकवत असतात ते खिडकीतून ऐकत असतो कान देऊन. हे सगळं लहानपणी राहून गेलं. आता बघा, इथे शिपाई काकाने आपलं मनोगत विद्यार्थ्यांपुढे मांडलेलं आहे. ते म्हणत आहे की बरीच वर्ष झाले माझी तुमच्याबरोबर सुसंवाद साधण्याचं मनात येत होतं. बऱ्याच वर्षापासून मला तुमच्याबरोबर काहीतरी बोलायचं होतं, पण वेळेअभावी किंवा अन्य काही कारणास्तव ते बोलणं आपलं राहून गेलं. मग ते म्हणतात की घाबरू नका. मी काय तुम्हाला उपदेश वगैरे करत नाही, काय सूचना वगैरे देत नाही. मी साधा आणि सरळ असा तुमचा शाळेतील शिपाई आहे. शाळेतील ह्या शिपाईला सर्वजण आप्पा या नावाने संबोधतात. शाळेत तुम्ही एवढे घाईमध्ये असतात की तुमच्याबरोबर कधी बोलायचं ही संधीच मिळाली नाही. म्हणून आता तुमच्याबरोबर मला सुसंवाद साधायचा आहे आणि त्याच्यासाठी हे मी माध्यम निवडलेलं आहे, ते म्हणजे पत्राचं. तर आता बघा, इथे आज आधुनिक युगीकरणानुसार जर आपण पाहिलं तर पत्राला इतकं महत्त्व दिलं जात नाही. पण एक वेळ असं होतं की पत्र येण्याची सगळे वाट पाहायचे, इतक्या आतुरतेने वाट पाहायची की जेव्हा पत्र यायचं तेव्हा तो आपलेपणा, जिव्हाळा, प्रेम, आपुलकी सगळं त्या पत्राच्या माध्यमातून आपल्याला दिसून यायचं. पण आज इंटरनेट, मोबाईल यांचा सर्रास वापर झाल्यामुळे लोक मोबाईलवरती फोन करून प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्याने गाठभेट घेऊन बोलत असतात किंवा मग मेसेज वगैरे करून एकमेकांच्या मनातील भावना व्यक्त होतात. पण ज्यावेळेस मोबाईल किंवा इंटरनेट किंवा लॅपटॉप वगैरे ह्या आधुनिक साधनांचा शोध झालेला नव्हता, तेव्हा फक्त पत्र हेच असं एक माध्यम होतं की लोकातील एकमेकांच्या भावना त्याच्यामध्ये व्यक्त केल्या जायच्या आणि त्या भावनांना जाणून घेतलं जायचं, समजून घेतलं जायचं. मग आता इथे शिपाई काका सांगत आहेत की मला तुमच्याबरोबर खूप काही बोलायचं आहे, पण ते राहून गेलेलं आहे आणि आता शाळेमध्ये पण तुम्ही फार घाईत असतात, त्यामुळे बोलायची अशी संधी मिळत नाही. म्हणून मी तुम्हाला माझ्या मनातील सगळे जे काही कल्पना आहेत, ज्या काही भावना आहेत, ते पत्राच्या माध्यमातून तुम्हाला सांगत आहेत. तुमच्या अभ्यासाविषयी मला काही सांगायचं नाही. तर आता इथे सांगते की बघा, प्रत्येक जण मुलांना, विद्यार्थ्यांना अभ्यासाबद्दल सांगत असतात आणि विशेष करून 10वी इयत्तेमध्ये असणारे, SSC बोर्डला असणारे विद्यार्थ्यांना प्रत्येक जण कोणी विचारतात कितवीला आहे, 10वीला आहे, अरे मग असा अभ्यास कर, तसा अभ्यास कर, रात्रीचं जागरण कर, दिवसा जागरण कर, अशा प्रकारे अभ्यास करताना ह्या नोट्स बनव, हे सगळे काही उपदेश लगेच सगळेजण द्यायला सुरुवात होतात. म्हणून ते पत्रवाले काका म्हणजेच आप्पा मुलांना सांगत आहे की मी काय तुम्हाला अभ्यासाविषयी काहीच सांगायला आलेलो नाहीये. मीच कधी कधी तुमच्या वर्गाच्या बाहेर बसून तुमचे शिक्षक जे तुम्हाला काही शिकवत असतात ते खिडकीतून ऐकत असतो आणि ते मी कसं कान देऊन ऐकत असतो, कारण की माझ्या लहानपणी माझं शिक्षण अपूर्ण झालं, त्यामुळे त्या गोष्टी माझ्या कानावरती पडलेल्या नाही, त्याचं ज्ञान मला मिळालेलं नाही. म्हणून मी आता तुमच्यावर कधी पण जेव्हा मला वेळ मिळतो, जमेल तसं वर्गाच्या बाहेर बसून खिडकीतून ऐकत असतो शिक्षकांच्या सगळ्या गोष्टी. घरची परिस्थिती नव्हती पूर्ण वेळ शाळेत बसून राहण्यासारखी, पण तुम्ही सुदैवी आहात. माझं इथे
ते आप्पा सांगत आहेत, पोस्टमन काका सांगत आहेत की लहानपणी माझं शिक्षण राहून गेलं, घरची परिस्थिती नसल्या कारणाने मी पूर्ण वेळ असं शाळेमध्ये जाऊन अभ्यास करू शकलो नाही किंवा मग शाळेमध्ये जाता येत नव्हतं. पण ते पुढे म्हणतात की तुम्ही फार सुदैवी आहात, नशीबवान आहात की रोज रोज नवीन नवीन गोष्टी तुमच्या कानावर पडतात. खरं सांगू का, मला अधूनमधून शाळेत येणारे तुमचे पालकच जास्त चिंतेत दिसतात. तर आता इथे बघा लेखक सांगत आहेत की रोज काही ना काही नवीन नवीन गोष्टीचं किंवा ज्ञानाचं भर तुम्हाला शाळेमध्ये पडत असतात. तुम्ही अत्यंत सुदैवी असे आहात. मग ते पुढे म्हणतात की पण शाळेमध्ये येण्या पाठीमागचं की जे काही चिंता असते की मुलं अभ्यास करतात की नाही, मुलं नोट्स लिहितात की नाही, मुलं पास होतील की नाही, हे मुलांना त्याची अजिबात चिंता नसते. मुलं बरोबर त्यांचा अभ्यास वेळेवरती करत असतात. शिक्षकांनी दिलेले सगळे ज्ञान ते बरोबर ग्रहण करत असतात. पण त्या मुलांपेक्षा ती काळजी असते, ती चिंता असते, ती कोणाला असते तर त्या विद्यार्थ्यांच्या पालकांनाच ती चिंता जास्त खात असते किंवा ती चिंता दिसत असते. पण तुम्ही उगीच चिंता करू नका. चिंतेने फक्त कपाळावरच्या आठ्या वाढतात, मार्क्स वाढत नाही. ते इथे बघा आता त्यांनी एक सत्य आपल्यासमोर सांगितलेलं आहे की विद्यार्थी अभ्यास न करता नुसतं काळजी करत राहतात, चिंता करत राहतात. माझा अभ्यास होईल ना, मला एवढे मार्क मिळतील ना, मला परीक्षेला पेपर सोपा जाईल ना, अशा नुसतं त्या चिंता करत राहतात. मग त्यावेळेस इथे लेखक आपल्याला सांगते की चिंतेने काही होणार नाही, उगाचच नको त्या गोष्टींची चिंता करायची नाही. चिंतेने फक्त कपाळावरच्या आठ्या वाढतात. म्हणजे आपल्या मस्तकावरती, आपल्या कपाळावरती असं दिसून येते की आपल्याला काळजी, खूप चिंता लागलेली आहे. मग इथे पोस्टमन काका सांगते की तुम्ही चिंता वगैरे बिलकुल करायची नाहीयेत, कारण की चिंतेने काय होतात, फक्त कपाळावरच्या आठ्या वाढतात. तुम्हाला परीक्षेमधले मार्क किंवा गुण वाढत नाहीत. असो, माझं ते पुढे म्हणत आहेत की पत्र लिहिण्याचं कारण एवढंच आहे की पुढच्या वर्षी तुम्ही शाळा संपवून कॉलेजमध्ये जाणार. आता हे पत्र जे आप्पांनी म्हणजेच वॉचमन काकाने जे काही पत्र लिहिलेलं आहे ते कितवीच्या विद्यार्थ्यांसाठी लिहिलेलं आहे की 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी, कारण की ह्या वाक्यावरून आपल्याला समजत आहे की पुढच्या वर्षी तुम्ही शाळा संपवून कॉलेजमध्ये जाणार. तर शाळा संपवणे म्हणजे शेवटचं वर्ष कोणतं असतं शाळेतील, तर 10वीचं. आता ते सांगत आहे की 10वीचं वर्ष संपलेलं आहे तुमचं, तुम्ही पास झाला तर मग तुम्ही शाळेमध्ये येणार नाही, तर तुम्ही डायरेक्ट कुठे जाणार आहात, कॉलेजला जाणार आहात. आयुष्यात काय व्हायचं याचा निर्णय घ्यायची वेळ तुमच्यावर येणार, म्हणून एक आठवण करून देतो. आता बघा 10वीला तुम्हाला 10वीनंतर तुम्ही तुमच्या पुढील करिअरबद्दल, तुम्हाला पुढील तुमच्या आयुष्यामध्ये काय बनायचं आहे ते तुम्हाला आता ते ठरवायची वेळ आलेली आहे, निर्णय घेण्याची वेळ आलेली आहेत. म्हणून आता एकतर तुमच्या मनातील जिद्द, तुमची स्वप्न आणि त्याबरोबर 10वीच्या परीक्षेला तुम्हाला मिळालेले मार्क किंवा गुण, ह्या सगळ्या गोष्टींवरती, तुमची आवड, तुमचा छंद, याच्यावरती तुमचं पुढचं आयुष्य किंवा पुढचं भवितव्य ठरणार आहे. म्हणून इथे म्हटलेलं आहे की तुम्ही पुढच्या वर्षी शाळा संपवून कॉलेजमध्ये जाणार. आयुष्यात काय व्हायचं याचा निर्णय घेण्याची वेळ तुमच्यावर येणार. म्हणून एक ते पोस्टमन काका सांगतात की आठवण करून देतोय की दरवर्षी आपल्या शाळेत शिक्षक दिन साजरा होतो आणि ह्या शिक्षक दिन साजरा करताना प्रत्येक विद्यार्थ्याला वाटत असं की आपण पण शिक्षक बनून त्या दिवशी वर्गातील मुलांना शिकवावं की नाही. मग शिपाई काका सांगत आहेत की ज्या वेळेस आपल्या शाळेत दरवर्षी शिक्षक दिन साजरा होतो त्यात प्रत्येकाला मुख्याध्यापक तरी व्हायचं असतं, नाहीतर शिक्षक तरी, पण शिपाई व्हायची इच्छा फार कमी मुलांची असते. मग ते म्हणतात की तुम्ही शिपाई व्हायलाच पाहिजे असं नाही, पण शिपाई होऊन सुद्धा चांगलं काम करता येऊ शकतं, आपण कौतुकास पात्र होऊ शकतो. या गोष्टीवर तुमचा विश्वास नाही का? मग बघा आता इथे शिपाई काकांनी मुलांना काय सांगितलेलं आहे की मुलांना मोठे मोठे पद आकर्षित करतात आणि त्या पदालाच पुढे जर त्यांना विचारलं की तुम्ही पुढे काय व्हायचं आहे, तर सगळे म्हणतात मला डॉक्टर व्हायचं आहे, मला इंजिनियर व्हायचं आहे, मला मुख्याध्यापक व्हायचं आहे, मला शिक्षक व्हायचे, अशी मोठी मोठी पदा असलेल्या गोष्टींबद्दलच मुलं विचार करत असतात. पण कोणी असं म्हणत नाही की मला शाळेचा शिपाई व्हायचा आहे किंवा मला नर्स व्हायचं आहे किंवा मला कारकून व्हायचं आहे, असं कोण म्हणत नाहीत. तर इथे आपण पदाचा विचार करून आपण आपलं करिअर ठरवायचा प्रयत्न करत असतो. पुढचं आपलं कशामध्ये आपल्याला करिअर करायचं आहे हे आपण 10वी झाल्यानंतर जेव्हा आपल्याला कॉलेजची सुरुवात करायची आहे तर तुमची पण त्यावेळेस एक वेगळ्या प्रकारची परीक्षा घेतली जाते. त्याचे अंक आणि SSC बोर्डमध्ये आलेले अंक यांची सगळी टोटल करून मग तुम्हाला
पुढच्या करिअरसाठी तुम्ही जे काही कोर्स चॉईस करतात त्याचा तुम्हाला पूर्ण इत्यंभूत शिक्षण घ्यावं लागतं. मग इथे आपल्याला पोस्टमन काका म्हणजेच आपले शिपाई काका सांगत आहे की प्रत्येक मुलाला मुख्याध्यापक व्हायचं असतं, कोणाला शिक्षक व्हायचंय, पण कोण अशी इच्छा धरत नाही की मला शिपाई बनायचं आहे. तुम्ही शिपाई व्हायलाच पाहिजे असं नाही, पण शिपाई होऊन सुद्धा चांगलं काम करता येऊ शकतं. मग इथे लेखक आपल्याला सांगत आहेत की चांगलं काम करण्यासाठी तो कोणत्या हुद्द्यावरती काम करतोय, कोणत्या पदावरती तो काम करतोय हे तितकंसं महत्त्वाचं नसतं. मग पद कोणतेही असू दे, भले ते डॉक्टरचं असू दे किंवा नर्सचं असू दे, इंजिनियरचं असू दे किंवा कारकूनचं असू दे, शिक्षकांचं असू दे किंवा मग शिपाईचं असू दे, तर पद ते कोणतंही असलं तरी चालेल. फक्त आपलं काम व्यवस्थित असलं पाहिजे, काम करण्याची जिद्द असली पाहिजे. म्हणून इथे म्हटलेलं की शिपाई होऊन सुद्धा चांगलं काम करता येऊ शकतं. आपण कौतुकास पात्र होऊ शकतो. या गोष्टीवर तुमचा विश्वास नाही का? आता इथे त्यांनी विद्यार्थ्यांना प्रश्न केलेला आहे की फक्त मोठे पद ग्रहण केल्यावरती, कंपनीमध्ये मोठ्या हुद्द्यावरती असल्यावरतीच आपण चांगल्या प्रकारे काम करू शकतो असं आहे का? नाही. छोट्या छोट्या पदांवरती किंवा छोटे छोटे काम करणारे जी लोक असतात त्यांची विचारसरणी अत्यंत उत्कृष्ट दर्जाची असते. त्यांची विचार करण्याची क्षमता सुद्धा अत्यंत विलोभनीय अशी असते. म्हणून इथे म्हटलेलं आहे की तुम्हाला हे महत्त्वाचं नाही की तुम्ही कोणत्या पदावरती आहात, महत्त्वाचं आहे की पद कोणतेही असू दे, तुम्हाला चांगलं काम करता आलं पाहिजे. आणि चांगल्या कामावरून तुमचं कौतुक होतं, तुमच्या पदावरून कधीच तुमची पात्रता ठरत नाही. तर इथे विचारण्यात आलेलं आहे की आपण कौतुकास पात्र होऊ शकतो, या गोष्टीवरती तुमचा विश्वास आहे का? तर हा प्रश्न विद्यार्थ्यांना शिपाई काकाने विचारलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या पाठाच्या माध्यमातून शिपाई काका तुम्हाला काय सांगत आहेत, तर कोणतेही पद हे महत्त्वाचे नसतं. फक्त उच्च पदावर काम करणारी व्यक्तीच महत्त्वाची असते आणि तिचे कामच महत्त्वाचे असते असे नाही. आणि हे मानणे सुद्धा अत्यंत चुकीचे आहे. कोणीही स्वतःचे काम किती निष्ठेने करतो आणि किती चांगल्या पद्धतीने करतो हे तितकेच महत्त्वाचे असते. हे आपण ह्या पाठाच्या माध्यमातून शिकलो. पाठाच्या पुढील परिच्छेदाद्वारा शिपाई काका विद्यार्थ्यांना काय सांगणार आहेत हे आपण प्रत्यक्ष पत्राच्या माध्यमातून शिकणार आहोत, परंतु त्याचा अभ्यास आपण पाठाच्या पुढील सेशनमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.